छोटी बोधकथा. एके दिवशी एका गावात एक गरीब माणूस राहत होता. त्याला खूप भूक लागली होती, पण त्याच्याकडे खायला काहीच नव्हते. त्याने गावातल्या श्रीमंत माणसाकडे मदतीसाठी जायचे ठरवले. तो श्रीमंत माणूस खूप दयाळू होता, पण त्याला माणसाची परीक्षा घ्यायला आवडत असे. श्रीमंताने त्या गरीबाला सांगितले, जर तू माझ्यासाठी एक काम केलेस तर मी तुला जेवण द्यायला तयार आहे. गरीब माणूस आनंदाने म्हणाला, काय काम आहे सांगा, मी ते करायला तयार आहे. श्रीमंताने त्याला एक मोठे लाकडी ओंडके दिले आणि सांगितले, हे ओंडके उचलून माझ्या घराच्या मागच्या अंगणात ठेव. गरीब माणूस खूप थकला होता, तरीही त्याने ते ओंडके उचलून नेले आणि खूप कष्टाने ते त्याच्या अंगणात ठेवून आला. श्रीमंताने त्याला मग आणखी एक ओंडके दिले आणि तेही तसेच उचलून ठेवण्यास सांगितले. गरीब माणूस पुन्हा थकून गेला, पण त्याने तेही ओंडके उचलून ठेवले. असे करत करत श्रीमंताने त्याला अनेक ओंडके उचलून ठेवण्यास सांगितले. शेवटी गरीब माणूस पूर्णपणे थकून गेला. त्याने श्रीमंताला विचारले, तुम्ही मला इतके ओंडके का उचलायला लावले? श्रीमंत हसून म्हणाला, तू किती कष्ट करतोस हे मला पाहायचे होते. आता तू जेवायला ये. तात्पर्य: या बोधकथेमधून आपल्याला शिकायला मिळते की कष्टाला पर्याय नाही. कोणतेही काम छोटे किंवा मोठे नसते. प्रत्येक कामात प्रामाणिकपणे प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. कष्टाचे फळ हे नेहमीच गोड असते. जय भीम. नमो बुद्धाय.